विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। मी डॉक्टर किशोर जगताप तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आणलेला आहे। तो म्हणजेच शिक्षणाबरोबरच नोकरीच्याही संधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राप्त व्हाव्यात या हेतूने प्रामुख्याने महाराष्ट्र शासनामध्ये लिपिक म्हणजेच क्लर्क पदाची मेगा भरती होणार आहे आणि त्याबाबतची माहिती आपणास प्राप्त व्हावी आणि तुम्हाला या पदाकरिता अर्ज करता यावा या हेतूने हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या अनेक मेगा भरती होत असतात। यामधली लिपिक पदासाठी म्हणजे क्लर्क पदासाठी जी भरती होणार आहे ती कशा प्रकारची होणार आहे हे आपण आता पाहूया। जर आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा आणि त्याचप्रमाणे आवडला व्हिडिओ तर लाईक करा। तर चला पाहूया मेगा भरती कशा प्रकारे आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही या ठिकाणी 5000 पदांची मेगा भरती होणार आहे। ही मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC त्याचप्रमाणे हायर सेकंडरी या पद्धतीने रिक्रुटमेंट 2020 या होत आहे। SSC आणि CHSL रिक्रुटमेंट 2020 या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅज पब्लिश्ड an official notification and invites application for 5000 various posts to combined higher secondary level exam। combined higher secondary level exam म्हणजे CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन जे काय भारत सरकारचं आहे त्यांनी नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे आणि 5000 जागांसाठी वेगवेगळ्या पोस्टसाठी ही जाहिरात त्या ठिकाणी पब्लिश केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने एलिजिबल आणि इंटरेस्टेड जे कॅन्डिडेट आहे अर्ज करू इच्छिणारे आहेत ॲप्लिकंट्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर 2020 ही आहे आणि म्हणून तुम्हाला मुद्दामून सांगतो की 15 डिसेंबर 2020 पूर्वी तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या या 5000 पोस्टसाठी अर्ज करू शकता। पुढचा भाग दिलेला आहे। टोटल पोस्ट आहेत 5000। आता ह्या टेंटेटिव्हली वेकन्सी आहेत आणि एक्झामचं नाव आहे कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम 2020। कोणकोणत्या पोस्ट आहेत? पोस्ट क्रमांक 1 लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC ज्याला आपण म्हणतो किंवा ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट JSA। याची क्वालिफिकेशन आहे ती क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही 12वी परीक्षा पास असणं आवश्यक आहे किंवा HSC एक्झाम पास असणं आवश्यक आहे। वयाची मर्यादा दिलेली आहे मॅक्झिमम एज 27 इयर। कॅन्डिडेट बॉर्न नॉट बिफोर 2 जानेवारी 1994 अँड नॉट लेटर दॅन 1/1/2003 म्हणजे 2 जानेवारी 1994 पूर्वी तुमचा जन्म झालेला नसावा आणि त्याचप्रमाणे 1/1/2003 नंतर सुद्धा जन्म झालेला नसावा। 2/1/94 ते 1/1/2003 या कालावधीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे। आणि पुढे सूट दिलेली आहे वयामध्ये कोणासाठी? SC ST आणि OBC कॅन्डिडेटसाठी। ती जे काही गव्हर्नमेंटचे काय रूल आहेत रिलॅक्सेशनचे त्याप्रमाणे तुम्हाला सूट मिळेल।
मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पे स्केल बघा, 19,900 हा बेसिक आहे. यामध्ये DA, HRA, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि अदर अलाउन्सेस त्या ठिकाणी मिळून जर तुम्ही टोटल काढली तर ती जवळजवळ 40,000पर्यंत जाऊ शकते. आणि म्हणून निश्चितपणे या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या. पुढची पोस्ट पाहू. दुसरी पोस्ट पोस्टल असिस्टंट PA, सॉर्टिंग असिस्टंट SA या पोस्ट आहेत. त्यांचंही क्वालिफिकेशन सेम आहे, त्यांचंही एज लिमिट ही सेम आहे. मात्र बेसिक पे जो आहे त्यामध्ये फार मोठी तफावत या ठिकाणी दिसून येते. यांचा जो PA आणि SA चा पे स्केल आहे तो 25,500 पासून चालू होतो. हा बेसिक पे आहे. यामध्ये DA, HRA आणि अदर अलाउन्सेस ऍड होऊन तो 50 ते 55,000च्या आसपास तुमचा पगार त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करायला हरकत नाही. पुढची पोस्ट आहे ती म्हणजे तिसरी पोस्ट डाटा एंट्री ऑपरेटर DEO. याचं क्वालिफिकेशन देखील सेम आहे. 12वी पास असणं आवश्यक आहे किंवा HSC परीक्षा पास असणं आवश्यक आहे. एज लिमिट अगोदरच्या दोन पोस्ट प्रमाणेच आहे. मॅक्झिमम एज 27 इयर्स आणि 2/1/94 पूर्वी आणि 1/1/2003 नंतर तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी जन्म झालेला नसावा. एज रिलॅक्शन SC ST आणि OBC ला गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. इथे पहा तुम्हाला दिसेल पहिल्या दोन पोस्टपेक्षा जास्त स्केल या ठिकाणी आहे. याचा पे स्केल पहा आहे 29,200 पासून चालू होतो. म्हणजे ॲव्हरेजली 30,000 जरी धरला तर त्याच्यामध्ये DA, HRA आणि अदर अलाउन्सेस जर गृहीत धरले तर जवळजवळ 60-65,000पर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो. अशा पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटरची ही पोस्ट आहे. त्यामुळे या पोस्टला सुद्धा अर्ज करायला हरकत नाही. ऍप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपये आहे. एक्सेप्ट SC ST फिजिकल हँडिकॅप्ड आणि वुमन मुलींना सुवर्ण संधी आहे. या SC ST फिजिकली हँडिकॅप्ड म्हणजे अपंग आणि मुली स्त्रिया यांना ऍप्लिकेशन फी नाही. जॉब लोकेशन अक्रॉस इंडिया पूर्ण भारतात कोठेही. आणि लास्ट डेट टू अप्लाय 15 डिसेंबर 2020 पूर्वी तुम्ही अर्ज करू शकता. त्यासंबंधी तुम्हाला ऍप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि टेंटेटिव्हली परीक्षेची तारीख तुमची जी दिलेली आहे ती 12 ते 27 एप्रिल 2021 म्हणजेच तुम्हाला 5-6 महिने अभ्यास करायला परीक्षेच्या दृष्टिकोनातून मिळू शकतात. तुम्हाला अधिक माहितीसाठी इथे वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही अपडेट त्या ठिकाणी घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एकंदरीत मी वेगवेगळ्या 3 पोस्ट संबंधात माहिती दिलेली आहे. शेवटची पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर. त्याच्या अगोदरची जी आहे ती SA बाबतीतली आणि त्याच्या अगोदर दिलेली आहे ती म्हणजेच LDC म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क या संदर्भातील. या तिन्ही पोस्टमध्ये प्रामुख्याने फरक आहे, कामाच्या बाबतीतला फरक आहे. त्यामुळे त्यांचे स्केल सुद्धा वेगळ्या प्रकारचे आहे. ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी जी दिलेली आहे ती फक्त आणि फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासंबंधातली. आपण जसे पुढे पुढे जाणार आहोत तसे तसे या परीक्षेची तयारी म्हणून कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असणार आहे, कशा प्रकारे उत्तर त्याची आपल्याला तयारी करायची आहे. कारण अर्ज ऑनलाईन आहे, त्याच पद्धतीने परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेची आपल्याला तयारी करण्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स,
कसे असणार आहेत आणि त्याची उत्तरं कशी असणार आहेत याचाही सविस्तर आपण आढावा पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे थोडक्यात एकंदरीत सिलेबस कोणता आहे, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत, परीक्षा किती मार्काची आहे, वेळ किती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, परीक्षेतले प्रश्न किती एकूण येणार आहेत, तुम्हाला किती सोडवावे लागणार आहेत, किती गुणांची परीक्षा आहे, हा परीक्षेबाबतचा एकंदरीत सर्व भाग तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल। त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा की जेणेकरून येणारे सर्व अपडेट तुम्हाला प्राप्त होतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मिळू शकतील। आणि यासाठीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अकॅडमिक अँगलनी अनेक विषयांची माहिती सांगितलेली आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जॉबची सुद्धा जसे जसे माझ्याकडे अपडेट येतील तशा तशा पद्धतीने मी तुम्हाला त्याची माहिती निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ शकेल। त्यासाठी मात्र तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। यानंतर आपण पुढील अपडेट ही पुढच्या नवीन पोस्टसाठी जे येणार आहे ते पाहणार आहोत। धन्यवाद।